हॅलो, नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे आमच्या चॅनलवरती. आज आपण संडे स्पेशल क्लब ऑमलेट सँडविच आपण पाहणार आहोत. रेसिपी खूप इझी आणि 10 मिनिट्समध्ये होऊन जाते. आपण मॉर्निंग उठल्यानंतर संडेला कसं आपण थोडंसं लेटपर्यंत आराम आवरतो, काही गडबड नसते, ऑफिस जाण्याची, स्कूल जाण्याची गडबड नसते. सो आपण निवांत उठून किचनकडे जातो तेव्हा आपल्याला असं काहीतरी हवं असते की आपण इमिजिएट ब्रेकफास्ट करू. सो त्यासाठी जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात, सो ही परफेक्ट रेसिपी आहे तुमच्यासाठी, संडे स्पेशल रेसिपी. रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये आपण रेग्युलर जसं ऑमलेट जो रेडी करतो ना, त्याच्यामध्ये कांदा घालतो बारीक कट करून, नंतर कोथिंबीर घालतो, हळद, लाल तिखट घालतो, थोडंसं तुम्हाला जर गोडा मसाला घालायचा तर तो घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं. नंतर थोडंसं पाणी घालायचं. पाणी याच्यासाठी घालायचं की ते सगळे मसाले असतात ते पहिला एकजीव होतात आणि मग त्याच्यामध्ये अंडा आपण 1 किंवा 2 तुमची चॉईस आहे की तुमची किती कपॅसिटी आहे. सो तुम्ही त्याप्रमाणे अंडा त्याच्यामध्ये फोडून द्यायचं आहे. आता सगळं एकदा मिक्स करायचं चांगलं. असं चांगलं फेटून झाल्यावरती अंडं आता आपण तव्यावरती घालणार आहोत ऑमलेट. आणि मिक्स केल्यानंतर आपण साईडला तवा गरम करायला ठेवला आहे. तव्यावरती आपण तेल थोडंसं घालायचं आहे. तवा पहिला चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर एकदा गरम झाल्यावरती थोडंसं तवा तापल्यानंतर आपण बारीक करायचा. आणि हे पूर्ण मिश्रण जे आहे आपण आता ऑमलेटसाठी रेडी केलेलं, तव्यावरती पूर्ण मिश्रण आता घालायचं. आपण सोडताना त्याच्यामध्ये आपण थोडंसं मध्ये सेंटरला घ्यायचं आणि जर खोलगट तवा असेल तर थोडंसं मग साईडनी आपण घालू शकतो. आणि अशा प्रकारे आपण आता ऑमलेट पूर्ण घातल्यानंतर थोडंसं स्पून घ्यायचं. आणि जर आता माझा तवा कसा खोलगट आहे, थोडंसं खाली त्याला डीप आहे, सो थोडंसं जे खाली आपलं ऑमलेट कसं रेडी होईल, सगळं मधून एक जाड होईल आणि साईडून थोडंसं पातळ लेअर होईल. सो आपण त्याला एकसारखं होण्यासाठी आपण थोडंसं त्याला साईडला करायचं आणि थोडंसं साईडला केल्यानंतर आपण साईडून थोडंसं तेल आपण सोडून द्यायचं. आता नेक्स्ट आपण 3 स्लायसेस घ्यायचे आहेत ब्रेडचे. तुमच्या आवडीप्रमाणे ब्राऊन ब्रेडचा यूज करणार असाल तर तुम्ही ब्राऊन ब्रेड यूज करू शकता. आणि मी इथे रेग्युलर जे आपलं सँडविच ब्रेड तो यूज केलेला आहे. आता नेक्स्ट आपण ब्रेड आहे ते ऑमलेटवरती ठेवून द्यायचे आणि थोडंसं एक साईड आपण त्याला अंड्याचं लावून परत त्याला टर्न मारून त्याच्यावरती फिक्स करायचं. आणि दोन्ही ब्रेड तसेच आपण सिमिलरली त्याला अंडं लावून वगैरे आपण त्याच्यावरती ठेवून द्यायचे ऑमलेटवरती. 2-3 मिनटामध्ये आपली जी ऑमलेटची खालची बाजू आहे ती रेडी होते. आणि थोडं चेक करायचं आणि त्याला टर्न मारायचं ऑमलेटला. आता ऑमलेटला टर्न मारल्यानंतर ब्रेडला आपण तेल थोडंसं स्प्रेड केलं होतं, सो त्याच्यामुळे ब्रेड पण आपला भाजला जातो चांगला दुसऱ्या बाजूनी. आणि त्याचप्रकारे आपण तिसरी पण स्लाईस त्याच्यावरती ठेवून द्यायचे आणि त्याला पण थोडंसं तेल लावून ते पण भाजून घ्यायचं आहे. कारण की आपण ब्रेड क्रिस्पी केले तर खूप छान टेस्ट येते, त्याच्यामुळे ते सगळे ब्रेड पण क्रिस्पी करून घ्यायचे, म्हणजे टोस्ट करून घ्यायचे. म्हणजे ब्रेडला जेवढा क्रिस्पीपणा चांगला येईल ना, तेवढं आपलं ऑमलेट जे आहे ते खूप छान लागेल, चविष्ट लागेल. आणि अशा प्रकारे मी दुसरी पण बाजू चांगली भाजून घेतली आहे ब्रेडची, तुम्ही बघू शकताय. आणि ब्रेड ही दुसरा जो मी एक्स्ट्राचा ठेवला होता तो पण टर्न करायचा. तर खूप सिंपल रेसिपी आहे ही. याच्यामध्ये जस्ट आपण रेग्युलरली जे ऑमलेट करतो ना त्याप्रमाणे ऑमलेट घालायचं आहे. आणि ब्रेडचे स्लायसेस त्याच्यावरती आपण डायरेक्टली ठेवले तरी पण खूप छान रिझल्ट्स येतात, म्हणजे टेस्टसाठी खूप छान रिझल्ट्स येतात. आणि अंडं पण खूप छान त्याच्यामध्ये शिजतं. आणि जो ब्रेडचा 3rd स्लाईस जो आहे आपण ठेवलं होतं ते मध्ये एकदा कट करायचा आणि दोन्ही कटच्या मधोमध आपण ती स्लाईस आहे ती क्रिस्पी झालेली ब्रेडची स्लाईस आहे ती ठेवून द्यायची आणि ते क्लोज करायचं. सो तुम्ही बघू शकता. सो आपलं फायनल ऑमलेट क्लब सँडविच रेडी आहे. सो तुम्ही फायनल लुक बघू शकताय. हे असंच तुम्ही सर्व करू शकता. आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं की कशाची गरज नसते, कारण की आपण ऑलरेडी ऑमलेटमध्ये आपण सगळे स्पायसेस किंवा घातलेले असतात. तुम्हाला जर तिखट नको असेल, तुम्हाला जर त्याच्यामध्ये ग्रीन चिली घालायची असेल, मिरच्या घालायच्या असेल, सो तुम्ही त्याच्याप्रमाणे 1 किंवा 2 मिरच्या घालू शकता.
सो ह्याच्यामध्ये दुसरे कशाची गरज नसते. सॉस वगैरे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता आणि असंच खाल्लं तरी पण खूप छान क्रिस्पी टेस्ट लागते ऑमलेटची आणि पोट भरून आपला हा नाश्ता मस्त रेडी होतो. संडे स्पेशल क्लब ऑमलेट सँडविच आपलं रेडी आहे, तुम्ही बघू शकताय. आता नेक्स्ट रेसिपी आहे एग टोस्ट रेसिपी, जी दोघींची फेवरेट आहे, श्रीशा आणि श्रावीची फेवरेट आहे. सो आपण रेसिपीला सुरुवात करूया. याच्यामध्ये आपण मसाले जे असतात त्याच्यामध्ये बेसिक मसाला, थोडीशी हळद आणि थोडासा गोडा मसाला, थोडंसं लाल तिखट घ्यायचं. तुम्ही अर्धा स्पून घेऊ शकता कारण की मी 1 अंड्याचं बनवते आहे. सो 1 अंड्याच्या प्रमाणात तुम्ही एवढे मसाले तुम्ही घालायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं 1 चमचाभर, म्हणजे ते सगळे मसाले मिक्स होतात. आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये जर आपण अंडं घातलं ना, सो ते मसाले एका ठिकाणीच चिटकून राहतात, ते पूर्ण सगळीकडे नाही स्प्रेड होत. म्हणून पहिल्यांदा त्याच्यामध्ये पाणी घालून सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आता एक मी अंडं फोडलेलं आहे, ते पण सगळं मसाल्यांना मिक्स करून घ्यायचं. आणि एक गोष्ट त्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं, आता मी मीठ घालते आहे त्याच्यामध्ये. मीठ घातल्यानंतर पुन्हा सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तर आपण आता पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि काही ठिकाणी अंडं एका ठिकाणीच बसतं, मध्ये ते मीठ लागत नाही, एका ठिकाणी लाल तिखट लागत नाही, म्हणून सगळं एकदा व्यवस्थित एक कडेकडेने सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चांगलं फेटून झाल्यावरती आता आपल्याला नंतर त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे. दुधाचं प्रमाण थोडंसं तुम्ही जास्त घातलं तरी चालेल, कारण की दुधामुळे काय होतं, जे आपले टोस्ट होतात ना ते खूप सॉफ्ट होतात. खूप वेळ ठेवले, सकाळी केल्यानंतर आपल्याला जर डब्यातून न्यायचे असतील आणि थोड्या वेळाने खायचे असतील तो एक 4-5 आवर्स नंतर पण ते सॉफ्टनेस असतो टोस्टसाठी, म्हणून ते दूध वापरायचं. ते सगळं एकदम मिक्स करून झाल्यानंतर आता आपलं मिक्सचर रेडी आहे. नेक्स्ट मी इथे 3-4 ब्रेड्स आपण घ्यायचे आहे. त्याला आपण कुठल्याही शेपमध्ये तुम्ही फिंगर चिप्स सारखे शेप्स करू शकता. मी जनरली इथे ट्रायंगल शेप करते कारण की खायला इझी होतं ते ट्रायंगल शेपमध्ये. सो एक ब्रेड आपण डिप करायचं आहे त्या मिक्सचरमध्ये आणि तवा आपला गरम होताच मगाशी त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे थोडंसं आणि थोड्याशाच तेलामध्ये आपलं सगळं हे चांगलं भाजून होतं. म्हणजे सारखं जास्त प्रत्येकाला 2-2 घालायची गरज नाही आहे. आता मी कसं एकवर त्याच्यामध्ये डिप करून घालते आहे सगळे सेंटर ऑफ पॉईंट, त्याच्याप्रमाणे आपण सगळे तेवढाच 1-2-3 स्पून आपण तेल वापरलं ना, तेवढाच तेलावरती आपण सगळे स्प्रेड करून घ्यायचे आहेत एक टोस्ट. मग आता हे 2 मिनिटांनी लगेच, जर तवा आपला खूपच गरम झाला असेल तर 2 मिनिट्समध्ये हे पटकन एक साईड रेडी होते. आणि आपण ते सगळ्याला आता चेक करून घ्यायचं थोडंसं त्याला आता क्रिस्पी पण आल्यानंतर आपण त्याला पलटी मारून घ्यायचं आहे. आणि सगळे पलटी मारून झाल्यानंतर परत 1 चमचाभर आपण स्पून परत जे खालची आपल्याला साईड आता भाजायची आहे, सो 1 स्पून आपण चमच्याने पूर्ण तेल सगळं काठाकाठाने घालायचं तव्याच्या, म्हणजे ते सगळीकडे सेंटरमध्ये जाऊन सगळ्या ब्रेडला व्यवस्थित पोचतं. आणि हे पण 2 मिनिट्स व्यवस्थित भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि 2 मिनिट्समध्ये आपलं हे पण रेडी होतं. आणि इथे एक टोस्ट खाली बघायचे सगळे आपल्याला काय थोडेसे कुठले कच्चे राहिलेत का, अजून भाजायचे आहेत का, मग ते अल्टरनेट करून आपण सेंटरला घेऊ शकतो. असं करून ॲट अ टाईम आपण हे सगळे एकाच ठेवून भाजू शकतो. आणि आपले रेडी झाले आहे, तुम्ही बघू शकता. गॅस बंद करायचा. सो आपल्या इथं एक टोस्ट आपलं रेडी आहे. काढून घ्यायचे एका प्लेटवरती. आणि हा स्पेशल नाश्ता आहे की श्रीशा श्रावीचा, त्यांना एग टोस्ट खूप आवडतं, हे अंडा टोस्ट. जसं आपण ऑमलेट सँडविच वगैरे खातो तर त्यांना नाही आवडत. सो त्यांना हे खूप छान वाटतं खायला. सो अधूनमधून मी हे करत असते त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी. श्रावी कसे झाले बाळ, कसं झालंय, मस्त झालंय. सो तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.